आज पहिलीच मॅच आहे ई गटातली जी राहिलेली मॅच आहे त्या 2 मॅचेस आज असतील उर्वरित, कारण पाऊस पडला आणि पावसाच्या कारणाने हा जो लॉट्स आपण आज खेळवतोय भरपूर सामने आज एक्स्ट्रा, कारण आजच उरकायचे सगळे सामने. सो आज भरपूर कस लागेल सगळ्यांचाच. सो सर्वांना आपण तंबी देऊया की जी वेळ तुम्हाला दिली त्या वेळेमध्येच या आणि सामन्याचा आनंद घ्या. पहिला गोलंदाज आलाय चैतन्य, स्ट्रायकर एंडला मयूर पाटील, नॉन स्ट्रायकर एंडला सोमेश पाटील. केतन आलाय पहिलाच गोलंदाज. पहिल्यांदाच रजनी स्पर्धेमध्ये खेळते आहे जांभरुंग ठाकूरवाडी टीम या जांभरुंगच्या ग्राउंडवरती. पहिलाच फुलटॉस बॉल, पंचांचा नो बॉलचा इशारा. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. मध्ये आपण बघतोय 4 ने अकाउंट खुलं करतोय. योगेश तांडेल यांना विनंती की आपण व्यासपीठावरती या. चांगला बॉल आणि आता विकेट मिळू शकते, परंतु फ्रीडचा बॉल आहे. फ्रीडचा बॉल आहे, फटका फसला होता. डॉट बॉलची समाप्ती. चांगलं कमबॅक बघायला मिळालं बॉलरचं. पहिला बॉल त्यांनी फुलटॉस टाकला, कारण नवीन चेंडू हाताळणं देखील कठीण काम असतं, चॅलेंज असतो मोठा. पुढचा बॉल पुन्हा फुलटॉस बॉल. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू हवेमध्ये, कॅच घेण्याची संधी, परंतु आता बॉल मार्गस्थ होतोय सीमारेषेच्या नजदीक आणि बॉल फरार होतोय. चौकार. थँक्यू. एकूण धावा फलकावरती येतील 9. 9 धावा. पहिला बॉल आला नो बॉल, त्यावरती आला चौकार. 5 धावात येते, त्यानंतर आला डॉट बॉल, त्यानंतर हा चौकार. ही कॅच कंप्लीट केली असते तर कदाचित हा चौकार वाचवला जाऊ शकला असता. चांगली बॉलिंग करावी लागेल इथे. चांगला बॉल आहे मिडॉनला. डायरेक्ट हिट जर झाला तर कदाचित परतावं लागलं असतं सोमेश पाटीलला, परंतु डायरेक्ट हिट होत नाहीये. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचतोय. आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी करावी लागेल जांभरुंग ठाकरवाडी टीमला. ज्या ज्या वेळेस टप्प्यावरती गोलंदाजी केली त्या त्यावेळेस प्रश्नचिन्ह उभा केलाय, तशीच कामगिरी करावी लागेल. इथे आडवा बॅटने ऑन साइडला बॉल सीमारेषेच्या पलीकडे येतोय. 4 धावसंख्येसाठी चौकार. चौकार डॉट बॉल, चौकार डॉट बॉल ही मालिका आता सुरू आहे या मॅच मध्ये. चांगली बॅटिंग करतोय. तिसरा चौकार आला मयूर पाटीलच्या बॅटमधून. पहिल्या ओव्हरमध्ये थोडीशी महागडी कामगिरी. टप्प्यावरती बॉल ऑन साइडला खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. तिथे फिल्डर आहे, एकच धाव इथून मिळेल. 1 ने धावफलक जाऊन पोहोचतोय. चांगला बॉल थोडासा खाली राहतोय, आउट. थँक्यू. बॉल उडलाच नाही आणि त्याचं कारण की काही अष्ट्यांचा वेध घेणारा बॉल बघायला मिळाला, कारण डिफेन्स करायचं होतं त्याला बॅकफुटला जाऊन. आणि पहिल्याच बॉलवरती गोल्डन डकचा शिकार कॅप्टनला परतवलाय. जर या ओव्हरचा आपण विचार केला तर 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक पोहोचेल.
14 धावा धावफलकावरती. धावा चांगले आल्या, 3 चौकार आले आणि त्याच्या साह्याने 14 धावा धावफलकावरती येऊन पोहोचल्यात. गोलंदाज आलाय राज. राज हा गोलंदाज. राज हा गोलंदाज आलाय गोलंदाजी करण्यासाठी. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल राजला, कारण 14 धावा धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 4 षटकांची मॅच आहे. जामरुंग टीमकडे तितकेच चांगले गोलंदाज आहेत. पहिलाच बॉल ऑन साईडला खेळलाय, पाठीमागच्या दिशेने फिल्डिंग थोडीशी खराब बघायला मिळाली, परंतु एकच धावेतून मिळेल ती मयूर पाटीलला. मयूर पाटील चांगली बॅटिंग करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये त्यांनी 3 चौकार खेचले या मॅचमध्ये. या ओव्हरमध्ये 1 धाव मिळाली आणि आता बॅटिंग करण्यासाठी राज जोशीला आपण बघतोय. तिसऱ्या क्रमांकावरती राज जोशी दाखल झालाय. घरच्याच मैदानावरती जामरुंग बी संघ खेळतोय. पहिल्या रात्रीमध्ये आपण गावदेवी जामरुंग टीमला बघितलंय. आज या रात्रीमध्ये आपण जामरुंग बी संघाला बघतोय खेळ करत असताना. एकाच पंचक्रोशीमधील एकाच ग्रामपंचायतीमधील या 2 टीम आहेत. फुलटॉस बॉल, पंचांचा पुनश्च नो बॉलचा इशारा. कॅच घेण्याची संधी आहे, कॅच ड्रॉप होते, परंतु जीवनदान मात्र दिलं जाते ते राज जोशीला. हा बॉल कुठेही मारू शकला असता राज, परंतु सर्कलमध्येच बॉल पडतोय. 2 धावा मिळतील. 2 ने धावफलक जाऊन पोहोचेल 16 या आकड्यावरती, 17 या आकड्यावरती. 17 धावा. फ्रेडचा बॉल असेल. राज पुनश्च बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतोय. बुमरा जपप्रीत बुमरा सारखी स्टाईल आहे त्याची. आणि ते आपण बघतो शॉर्ट स्क्वेअर लेगच्या बाजूने डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका आणि ते मिसफील्ड बघायला मिळाली. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. जामरुंग बी संघाची बराच मिसफील्ड बघायला मिळाले या 2 ओव्हरच्या प्रगतीपथावर असताना. इथे पुनश्च पाठीमागच्या दिशेने फटका खेळण्यात आला. शॉट फाईन लेगच्या डोक्यावरून 2-2 क्षेत्ररक्षक तिथे पोहोचतील. तत्पूर्वी मिळतील धावा 2. तिसरीचा प्रयत्न होत नाहीये आणि 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल 27 आकड्यावरती. 27 धावा धावा फलकावरती येत आहेत. एक चांगलं टार्गेट उभं राहिलंय. एकंदरीत आपण जामरुंग बी संघाचा विचार केला. यानंतर खरवई आणि नवघर हा सामना आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती करतो की आपण इनिंग ब्रेकमध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. शिवशक्ती खरवई आणि नवघर संघ आपण नाणेफेकीसाठी इनिंग ब्रेकमध्ये यायचं आहे. खुला टाकलेला बॉल शॉर्ट मिड विकेटच्या दिशेने आणि डायरेक्ट हिट जर झाला असता तर कदाचित परतावं लागलं असतं राजला. तो लेझी क्रिकेट बघायला मिळतं आज जामरुंग ठाकूरवाडी टीमकडून. जो फ्लड लाईटमध्ये खेळण्याचा अनुभव आहे तो कदाचित नसावा त्यांना. पहिल्यांदाच या स्पर्धेमध्ये ते खेळतायत. मॅचचा मोमेंटम त्यांना कॅरी फॉरवर्ड करावा लागेल, आपल्या बाजूने खेचावा लागेल. इथे स्विच हिट करण्याचा प्रयत्न, बॅटन बॉलचा संपर्क नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. 2 षटकं संपली. धाव फलक पोहोचलाय 27 या आकड्यावरती.
तिसरा गोलंदाज येतोय जामरुंग ठाकरवाडी टीमचा. शरदला आपण बघतोय. चांगला बॉल बघायला मिळाला. लेफ्टी बॉलर, वेग भरपूर चांगला आहे. आणि आता जी शाईन होती बॉलची ती गेली आहे. सो चांगली ग्रिप मिळते बॉलरला. टप्पा पडून थोडासा बाहेरच्या दिशेने अँगल बनवतोय. हा ट्रॅकर बॉल शॉर्ट मिड विकेटच्या डोक्यावरून फील्ड सिलेक्शन थोडंसं खराब बघायला मिळालं आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. एकतीस वरती इथे ऑन साईडला पुन्हा फटका खेळण्यात आला. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. एकच धाव ते मिळते. ग्रुप ग्रामपंचायत जामरुंगचे विद्यमान सदस्य सचिन तांडेल यांच्याकडून आम्हाला बॉल बॉक्स देण्यात आले. त्यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. जी मालिक एव्हरेजची सायकल आपण बघतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी देण्यात येईल ती प्रशांतजी खांडेकर यांनी आम्हाला पुरस्कृत केली आहे. त्यांचं देखील मनापासून आपण आभार व्यक्त करूया. 32 धावा धावफलकावरती आल्यात. तिसरं षटक मार्गस्थी आहे. चांगला बॉल आणि तितकाच चांगला फटका डाऊन द ग्राउंड लॉंग ऑफ सीमारेषेच्या पलीकडे मयूर पाटीलच्या बॅटमधून आलाय षटकार. थँक्यू. मागच्या 2 स्पर्धेमध्ये मयूर शून्यावरती बाद झाला परंतु त्याची वसप कसर सगळे काही भरून काढतो या मॅच मध्ये. सेट झाला आता तो. चांगला बॉल त्याला दिसतोय फुटबॉल सारखा. आणखी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ऑन साईडला मिड विकेटचा फिल्डर तिथे पोहोचेल. शॉर्ट मिड विकेटला 2 धावसंख्येचा प्रयत्न आणि आता काय घडलंय. 2 धावा देखील कंप्लीट होत असताना लेझी क्रिकेट बघायला मिळत आहेत जामरुंग ठाकरवाडी टीम कडून. 2 ने धाव फलक जाऊन पोहोचेल. 40 धावा. तिसरं षटक देखील संपलंय. 40 धावा धावफलकावरती येत आहेत. शेवटचं षटक कोणाकडे असेल. शेवटच्या षटकाची जबाबदारी मात्र आता कोणत्या खेळाडूकडे देण्यात येईल. काशीनाथ आलाय बॉलिंग करण्यासाठी. चला नवगर संघ आणि शिवशक्ती खरवई संघ आपण नाणेफेकीसाठी या लगेच. टॉस करण्यात येईल. ई गटाची दुसरी मॅच असेल जी उरलेली मॅच आहे. फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर तिथे आहे. कॅच घेण्याची संधी परंतु बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार. फलक जाऊन पोहोचताय 44 या आकड्यावरती. 44 धावा धाव फलकावरती येत आहेत. इथे ऑन साईडला मोठा दमदार फटका खेळण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. 50च्या आतमध्ये रोकावं लागेल जामरुंग ठाकरवाडी या टीमला. कारण 50 पेक्षा जास्त धावा जर आल्या तर मग जामरुंग टीमकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. सो मग नाकीनऊ होऊ शकतो. सो रिस्ट्रिक्ट करावं लागेल आता. खुला टाकलेला बॉल भन्नाट वेगाने चांगली बॉलिंग काशीनाथ कडून. मयूर पाटील जो नॉर्थ सेट आहे त्याला स्ट्राईक करण्यावरती आणावं लागेल राज जोशीला. घरच्याच मैदानावरती राज जोशी थोडीशी चाचपटून बॅटिंग खेळतोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहे. आणखी एक चांगला बॉल खुला टाकला होता. फिल्डर तिथे लॉंग ऑफला. बॉल सीमारेषेच्या पलीकडे चौकार राज जोशीच्या बॅटमधून.
खरवई टीमचा कॅप्टन आपण नाणेफेकीसाठी त्वरित टॉस बॉक्सच्या दिशेने यावं. चांगला फटका मिड ऑफला एकदा मिळेल राजला. या बॉलवरती 1ने धावफलक जाऊन पोहोचतोय. 49 या आकड्यावरती 49 धावा धावफलकावरती येत आहेत. खरवई आणि नवघर हा सामना आहे. यानंतर दोन्ही टीमला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यावं. जसे 4 षटकं संपतील आणि ते मोठा फटका मयूर पाटीलच्या बॅटमधून वाईडिश लॉंग ऑफला षटकार. पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त झालं. पुनश्च एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. संघर्ष मित्रमंडळ आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ही स्पर्धा आपण पाहताय. बऱ्याचशा अडचणी बरेचसे संघर्ष खऱ्या अर्थानं आपण पाहताय संघर्ष मित्रमंडळ यांनी केलं. कारण की अगदी आपण पाहताना की ही स्पर्धा चालू असताना अगदी आपण पाहताय दुसऱ्याच रात्रीमध्ये या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहताय पावसानं हजेरी लावली. तरी देखील कुठेही न डगमगता न थांबता ही स्पर्धा आम्हाला कंप्लीट करायची आहे. आम्ही घेतलेलं काम आम्हाला कंप्लीट करायचं आहे. आणि त्याच उद्देशानं अगदी जर पाहिलं ना तर संघर्ष मित्रमंडळ यांनी घेतलेली मेहनत आणि त्यांची मेहनत खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय. पहिलं पर्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर इतकं छान सुंदर देखणं दर्जेदार आपल्याला पाहायला मिळते. योगेशजी तांडेल साहेबांच्या शुभ हस्ते करूया आपण नेक्स्ट मॅचचा टॉस, जिथे मात्र एकीकडे तुम्ही पाहताय नवघर आणि त्यांच्या विरोधामध्ये खरवई या दोन टीम दरम्यान नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक जबरदस्त मॅच याच पंचकृषीमधील खऱ्या अर्थानं ती मॅच गोलंदाजी मार्क होती. आपण पाहताय गोलंदाज गौरव पहिला बॉल अगदी आपण पाहताय पडल्यानंतर थोडासा राईज झालाय, बाहेर निघालाय, थोडासा टर्न पाहायला मिळाला आणि इथून डॉट बॉलनं मात्र
खरवई टीमनं टॉस जिंकला आणि डिसिजन फिल्डिंग. ओके, फिल्डिंग करण्याचा डिसिजन घेतला म्हणजे बॅटिंग करायची आहे ती नवगड टीमला. आणखीन एक चांगला बॉल. ब्लाइंड स्ट्रोक खेळतात फलंदाज. बॅट बॉलचा संपर्क होतच नाहीये. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. फुटवर्कची कमी हे खऱ्या अर्थानं जरूर पाहायला मिळते. मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क हे फार गरजेचं असतं आणि तो फुटवर्क पाहायलाच मिळत नाहीये. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल आपल्याला इथून पाहायला मिळतात. टार्गेट जर तुम्ही पाहिलं तर टार्गेट आहे ते मात्र 56. मोठं टार्गेट आहे या मॅचमध्ये. ऑन साईडला स्क्वेअर ऑफ द विकेट. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये फिल्डर आहेत. थोडंसं फंबल झालंय परंतु बॉलला त्या ठिकाणी गॅदर केलाय. तोपर्यंत धाव मिळेल ती सिंगलला अकाउंट ओपन होत आहे ते बॅटिंग करणाऱ्या जामरुक ठाकूरवाडी टीमचं. म्हणजे याच परिसरामधील याच गावातील हा संघ जामरुक ठाकूरवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो जामरुक. म्हणजे जामरुक वर्सेस जामरुक अशी मैदानाच्या आतमध्ये मॅच. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. बाडन बॉलचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळतीये. ती गोलंदाज गौरव कडून आपण पाहताय ज्यानं आतापर्यंत 3 डॉट बॉल फेकलेत. एक सिंगल त्याच्या विरोधामध्ये आलं. म्हणजे 4 बॉलमध्ये त्यानं फक्त एकच धाव खर्च केली आहे. चांगली मॅच खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता. एक जबरदस्त स्पर्धा समोर उडवला. फिल्डर आहेत त्या ठिकाणी. लॉंग ऑफला पकडली जाते कॅच. पहिली विकेट आली आहे. 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जामरुक ठाकूरवाडी टीमची आणि इथून फलंदाज मात्र बाद होतील ते चेतन. आणि या मैदानाचे खऱ्या अर्थानं आपण पाहताय ना की जे प्रोप्रायटर आहेत जे मालक आहेत ते सन्मान्य सुनीलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत. आणखीन एक जबरदस्त बॉल आउटसाइड दी ऑफ स्टंप. अँगल क्रिएट करत असताना बरोबर बाहेर काढला आणि इथून षटक क्रमांक समाप्त होते ते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 56 धावसंख्येचा पाठलाग करत असताना जामरुक ठाकूरवाडी टीमची धावसंख्या पाहायला मिळती आहे ती 1-1. काय गोलंदाजी केली आहे गौरवनं. एक षटक आदळलं. दाबा खर्च केला त्या अवघ्या 1 विकेट देखील 1 मिळवली. म्हणजे 56 धावसंख्येचा बचाव करत असताना इतकी जबरदस्त कामगिरी गोलंदाजीमधून आपल्याला पाहायला मिळती आहे ती म्हणजेच गौरवची. ज्यानं मोमेंटम चांगलं क्रिएट केलं आहे. ज्यानं अगदी पहिल्या षटकामध्ये मॅच आपल्याकडे बनवली आहे. या 56 धावसंख्येचा बचाव करत असताना जिथे पहिले षटक कमीत कमी धावसंख्येचं फेकायचं आहे आणि ते काम त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. एक चांगली मॅच, एक चांगली स्पर्धा. फायनल रात्र या स्पर्धेची. महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 ची स्पर्धा. पहिलं पर्व परंतु सर्वांना वाटेल गर्व असं हे पहिलं पर्व संघर्ष मित्रमंडळाच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा दूरवरून खेळलेत. बॅट बॉलचा संपर्क नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच पाहायला मिळतोय. अफाट मेहनत, अफाट संघर्ष केलाय तो संघर्ष मित्रमंडळानं या स्पर्धेसाठी. सगळ्यांची मेहनत आहे आणि सगळ्यांच्या मेहनतीतून संपन्न आणि साकार होणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. हो, यावेळी समोर खेळायचा होता. व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. आणि सिंगलला धावफलक आता जाऊन पोहोचेल ते मात्र 2. आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहताय तो रोशन. आणि रोशननं जर का विकेट हॅट्रिक घेतली तर यश कांबळे यांच्याकडून मात्र 200 रुपयाचं कॅश प्राईज. हो, चांगला बॉल. आणखीन एक अगदी आपण पाहता डॉट बॉलच इथून पाहायला मिळतो. 56चा पाठलाग करायचा आहे. मग मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. तुम्हाला पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल. सिंगल डबल देखील या मॅचमध्ये काम करून जाईल. कारण की सिंगल डबल आली गोलंदाजाला काहीतरी चेंजेस करायचे असतात. तिथे मात्र एखादा खराब बॉल येतो त्याच्यावरती प्रहार होऊ शकतो. ओ समोर
स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑन मधून फिल्डर आलेत, पकडली जाते कॅच आणि आणखीन एक फलंदाज इथून मात्र परततोय तो जामरुख ठाकूरवाडी टीमचा हरिदास. नवीन बाटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चौथ्या क्रमांकावरती आपण पाहताय काशीनाथ सॅकिंग एंडवरती आपण पाहताय. काय जबरदस्त कामगिरी आहे. ओ यावेळी वेगवान बॉल आउटसाठी लेग स्टंप. पंच सांगतात दॅट इज अ वाईट. एक्स्ट्राचे धाव, एक्स्ट्राच्या धाब्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 3 वरती. दोनही षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेत. पहिल्या षटकामध्ये फक्त एकच जिथे विकेट्स देखील आली, जिथे डॉट बॉल देखील आले. दबाव खऱ्या अर्थानं पहिल्या षटकापासून बनवून ठेवला तो जामरुख टीमनं. पुन्हा एकदा लॉंगॉनकडे खेळला. फिल्डर आहेत लॉंगॉनमध्ये. फेकी बरोबर अगदी आपण पाहताय स्ट्रायकिंग एंडवरती होईल तोपर्यंत धाव मिळते ती सिंगल. आणि या सिंगलनं धावफलक 4 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 चालू आहे. या षटकातील देखील आपण पाहिलं गेलं तर 5 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 बॉलमध्ये आतापर्यंत धावा खर्च केल्या, त्यात 3 विकेट्स आले, 1 व लोअर फुलटॉस बॉल ऑन साईडला व्यवस्थित कनेक्ट झालाच नाहीये. काऊ कॉर्नरमधून फिल्डर तोपर्यंत पुन्हा एकदा एकच धाव. एका धाब्यानं आपण पाहता धावफलक आता जाऊन पोहोचेल ते 5 वरती. आजच्या रात्रीमधील आपण पाहिलं तर मात्र ही पहिली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. जामरुख वाडी विपक्ष जामरुख अशी मॅच. दोनही एकाच गावातील संघ एकाच मैदानावरती आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना एक चांगलं क्रिकेट तर त्यांच्या माध्यमातून जरूर आपल्याला पाहायला मिळतं. एक चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. 12 बॉलमध्ये धाबा आल्या त्या उग्या 5. 56चा पाठलाग करत असताना म्हणजे अजूनही 12 बॉलमध्ये 51 धावसंख्येची आवश्यकता आहे ती जामरुख ठाकूरवाडी टीमला. ऑन स्ट्राईक फलंदाज तुम्हाला इथून पाहायला मिळतील ते मात्र गणेशचा हा फटका मिस टायमिंग आहे. लॉंग ऑन मधून फिल्डर येतील परंतु त्याच्या अगोदर शॉट एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर पोहोचला होता. मिड ऑन मध्ये झाली आहे कॅच ड्रॉप. संधी मिळाली आहे, रन्स 1 मिळाली गणेशला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 6. 6 धावा धावफलकावरती 50 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहे ते 11. मोठे फटके मारावेच लागतील तरच ही मॅच तुमच्यासाठी बनू शकते. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. लॉंगॉनकडे बॉल चालला. एकच धावेतून पाहायला मिळते. एका दुसऱ्या धाब्यानं जास्त काही फरक पडणारच नाहीये ते जामरुख बी टीमला. आणखीन एक सिंगलला धावफलक 57. 49 धावसंख्येची आवश्यकता. स्टेप आउट झाले. बॅक टू द बॉलर. अगदी बॉलरच्या डोक्यावरून बॉल निघाला पुन्हा एकदा लॉंगॉनकडे. तोपर्यंत आणखीन एक सिंगल आली आहे. सिंगलला धावफलक अगदी आपण पाहता जाऊन पोहोचते ते 8 वरती. एका दुसऱ्या धाब्यानं जास्त काही फरक पडणार नाहीये. या धावसंख्येचा पाठलाग करायचे तर षटकार चौकारांची भाषा बोलावी लागेल. मोठे फटके तुम्हाला मारावेच लागतील. पाठीमागे खेळले शॉट फाईन लेगला फिल्डर आहेत. पकडली एक कॅच. आणखीन एक फलंदाज बाद. ते असेल की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं सहर्ष स्वागत. विकेट आली आहे. फलंदाज इथून माघारी परत आहेत ते मात्र गणेश आणि नवीन फलंदाज 5व्या क्रमांकावरती समीर. आणि समीरचा देखील फटका अगदी हवेमध्ये होता परंतु
सन्माननीय संदीपजी शिर्के साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती असेल की आपण देखील मुख्य मंचावरती या. आपलं देखील सहर्ष स्वागत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चषक 2026 पर्वामध्ये. सर्व खेळाडूंचं मान्यवरांचं पाठीमागे फाईन खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर पोहोचलेत, पकडले आणखीन एक कॅच. एक मोठा फटका जो तिसऱ्या षटकामध्ये आला. समोर एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून केलेला बॉल झाला डीप एक्स्ट्रा कव्हर आहे. तिथून पुन्हा एकदा सिंगलच मिळेल. सिंगल पेक्षा जास्त नाही आणि या सिंगलला धावफलक ते मात्र 17. 56चा पाठलाग करत असताना तिसरं षटक चालू आहे. 17 धावा धावफलकावरती आहेत. मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. कमी गतीनं पुन्हा एकदा डॉट बॉलच पाहायला मिळतो. ज्या वेळी अगदी जर पाहिलं कमी गतीचे बॉल आलेत त्या बॉलवरती मात्र मोठे फटके पाहायलाच मिळाले नाही. तिथून डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरला फिल्डरने इथे केली आहे चुकी. कॅच ड्रॉप. धाव मिळते ती सिंगल आणि या सिंगलनं धावफलक आता जाऊन पोहोचतंय ते 18 वरती. नेक्स्ट मॅच नवगर आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला पाहायला मिळेल ती खरवई. निलेशजी देशमुख साहेबांनी पुरस्कृत केलेला नवगर संघ सफल झाले होते. एस्टनच्या समोरून मात्र पुढे निघाले. एस्टनवरून बॉल निघून गेला. षटक क्रमांक 3 समाप्त. धावसंख्या आहे ती मात्र 18. भरपूर पाठीमागे राहिली आहे ती बॅटिंग करणारी ठाकूरवाडी टीम.